नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन भाग 36वा आणि शीर्षक आहे समर्थ शिष्या सतीबाई. मंडळी, शहापूर गावामध्ये अंबाजीपंत कुलकर्णी हे गावकीची सर्व कामं पाहायचे. पण त्यांच्या म्हातारपणी त्यांनी आपले जावई बाजीपंत उर्फ कमळाजीपंत यांच्याकडे गावकीची सर्व व्यवस्था सोपवली. बाजीपंत शहापूरकर यांच्या पत्नीचे नाव होते सतीबाई. घरामध्ये 4-5 मुलं होती. संसार सुखाचा होता. शहापुरातील त्यांचा जो भला थोरला वाडा आहे आणि त्यांचे जे वंशज आहेत ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. श्रोते हो, सतीबाई जरी देवदेव करत असल्या ना, तरी त्यांच्या आध्यात्मिक संकल्पना स्वच्छ नव्हत्या. म्हणजे काय? रामनामाचा उच्चार भरल्या घरात करू नये अशी त्यांची कल्पना होती. त्यांना वाटायचं की माणसाच्या अंतःकाळीच फक्त रामनाम घेतलं जातं किंवा अंत्ययात्रा निघते त्यावेळेला रामनामाचा उच्चार केला जातो. अशी काहीतरी त्यांची वेगळीच कल्पना होती बरं का. त्याच्यामुळे भरल्या घरामध्ये रामनामाचा उच्चार केल्यास एखादे संकट किंवा समस्या येऊ शकते, काहीतरी अभद्र घडू शकतं, अशी त्या सतीबाईंची धारणा होती. त्यांचे पती बाजीपंत हे आदिलशाही चाकरीत असल्यामुळे ते देखील जरुरीपुरताच देवदेव करत होते. म्हणजे खाऊन पिऊन चांगले सुखी होते, कोणतीही ददात नव्हती आणि कोणतंही संकट आलेलं नव्हतं. त्यामुळे अगदी देवभक्ती करायलाच पाहिजे अशी काही त्यांना नड बहुतेक वाटत नसावी. पण मंडळी, ह्या कुटुंबाचा एकदा उद्धाराचा क्षण जवळ आला बरं का. काय घडतं बघा. एकदा श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा मोठ्यांदा जप करत समर्थ बाजीपंतांच्या वाड्यामध्ये शिरले. ओम भवती भिक्षांदेही असे म्हणत समर्थांनी पुन्हा रामाचा जप सुरू केला. तेव्हा सतीबाई समर्थांना म्हणाल्या, ए बाबा, भरल्या घरात असे देवाचे नाव घेऊ नकोस. त्यावर समर्थ म्हणाले, आई, भरल्या घरात जर देवाचे नाव घेतले तर घराची शोभा वाढेल. त्यावर सतीबाईंनी समर्थांना स्वतःच्या चुकीच्या कल्पना समजावून सांगितल्या. इतकंच नाही मंडळी, तर समर्थांनाच तिने ठणकावलं की या घरात रामनाम घेतल्यास भिक्षा मिळणार नाही. समर्थ भिक्षा न घेताच निघून गेले बरं का. तेव्हा सतीबाईंना वाटलं की चला आपण जिंकलो. पण काय घडलं बघा. सतीबाईंनी ज्यावेळेला समर्थांनी सतीबाईंना पाहिलं त्यावेळेला त्या कुटुंबाशी असलेला ऋणानुबंध समर्थांच्या ध्यानी आला असावा. मग त्यानंतर जवळजवळ 8 दिवस रोज समर्थ सतीबाईंच्या वाड्यामध्ये रामनामाचा उच्चार करत भिक्षा मागायचे. पण दरवेळेला सतीबाई रामनाम घेतल्यास भिक्षा वाढणार नाही असं सांगून समर्थांना हकलून द्यायच्या. एक दिवस काय होतं की समर्थ भिक्षा मागण्यासाठी सतीबाईंच्या वाड्यात येतात. भिक्षा मागण्यापूर्वीच वाड्यातलं गंभीर वातावरण त्यांच्या लक्षात येतं. सतीबाई घराच्या अंगणात अतिशय चिंताक्रांत मुद्रेने बसल्या होत्या. समर्थांना पाहताच त्या म्हणाल्या, तुमच्या रामनामाने सत्यानाश केला. जणू काही समर्थांना हे सुनावण्यासाठीच ती मुद्दाम अंगणाच्या दारामध्ये बसलेली असावी, अंगणात बसली असावी आणि समर्थांची वाटच पाहत असावी. काय घडलं होतं बघा. बाजीपंतांच्या हितशत्रूंनी आदिलशाही दरबारात बाजीपंतांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी केल्या होत्या आणि सरकारी तिजोरीचा अपहार केल्याचा आरोप बाजीपंतांवर ठेवला होता.
आता हलक्या कानाच्या आदिलशाही दरबाराने हे सर्व आरोप खरे समजून शिपायांकरवी बेड्या घालून बाजीपंतांना पकडून नेले. आता ह्याचा संदर्भ सतीबाई कशाशी लावत होत्या, की समर्थांनी आपल्या अंगणात रामनाम घेतल्यामुळे ही अभद्र घटना घडली असावी, असं त्यांना वाटत होतं. आता समर्थांनी हे आव्हान स्वीकारलं बरं का. त्यांनी सतीबाईंना विचारलं, आजपासून 11व्या दिवशी जर का तुमचे पती निर्दोष सुटून घरी आले, तर तुम्ही रामनाम घ्याल का? आपला पती 11व्या दिवशी परत आल्यास आपण निश्चित रामनाम घेऊ, हे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिलं. आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने समर्थ म्हणाले, तर मग आजपासून 11व्या दिवशी बाजीपंत घरी निर्दोष सुटून परत आले असतील. समर्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणत निघाले, तेव्हा सतीबाईंना त्यांना भिक्षा घालावीशी वाटली बरं का आज. पण समर्थ म्हणाले, आता बाजीपंत परत आल्यावरच आम्ही तुमच्याकडे भिक्षेला येऊ. समर्थांनी त्यांचे जे शिष्य बाजी घोरपडे असतील किंवा दियानतराव असतील यांच्या कानावर ही घटना घातली. या त्यांच्या शिष्यांनी अपहृत रकमेचा सरकार तिजोरीमध्ये भरणा केला. त्यांनी दरबारातील आपलं वजन खर्ची घातलं किंवा वजन वापरलं आणि बाजीपंतांची निर्दोष म्हणून सुटका केली व त्यांना सुखरूपपणे घरी पाठवले. बाजीपंत सुटून घरी परत आलेले पाहताच सतीबाईंना खूपच आनंद झाला. आणि आपली पत्नी मंडळी बघा, आपली पत्नी भरल्या घरामध्ये चक्क रामनाम घेऊ लागली आहे, हे पाहून बाजीपंतांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांच्या दृष्टीने खूपच नवलाईची गोष्ट होती. आता सतीबाई आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी संपूर्ण जेवण सिद्ध करून ठेवलं, स्वयंपाक सिद्ध करून ठेवला आणि त्या समर्थांची प्रतीक्षा करू लागल्या. समर्थांनी वाड्यामध्ये प्रवेश केला. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सतीबाई समर्थांची वाटच बघत होत्या. मोठ्या श्रद्धेने त्यांनी समर्थांना घरी बोलावले. बाजीपंतही त्या दिवशी घरी थांबले होते. घरातील सारी मुलं जी आहेत ती गोळा झाली. एरवी समर्थ कोरांना भिक्षा घेत, कोरडी भिक्षा घ्यायचे, पण त्या दिवशी मात्र त्या घरी समर्थांना भोजन भिक्षा झाली, म्हणजे त्यांचं भोजन त्या घरात झालं. समर्थांनी बाजीपंत आणि सतीबाई यांना अनुग्रह दिला. सतीबाईंनी विचारलं, महाराज, तुम्हाला गुरुदक्षिणा काय द्यायची? सतीबाईंना 5 मुलं होती. त्यातील भीम नावाचा मुलगा समर्थांना खूप आवडला होता. समर्थांनी 10-11 वर्षाच्या त्या मुलाला जवळ बोलावलं. समर्थ सतीबाईंना म्हणाले, आई, हा मुलगा आम्हाला द्या, हीच आमची गुरुदक्षिणा. पती पत्नींनी आनंदाने भीम समर्थांच्या स्वाधीन केला. श्रोते हो, हाच भीम पुढे भीमस्वामी म्हणून प्रसिद्ध झाला बरं का. तंजावरचा अधिपती सुद्धा झाला आणि संपूर्ण कर्नाटकात समर्थ संप्रदायाच्या विस्ताराचे काम निष्ठेने करून वयाच्या 99व्या वर्षी श्रीरामचरणी लीन झाला. म्हणजे भीमस्वामींना 99 वर्षाचं आयुष्य लाभलं. समर्थांनी आता शहापूर येथे हनुमंत मंदिर बांधलं, मठस्थापना केली. शहापूरचा मारुती समर्थांच्या 11 मारुतींपैकी पहिला मारुती मानला जातो बरं का मंडळी. आणि शहापूरचा जो मठ आहे तो संध्या मठ म्हणून ओळखला जातो. समर्थ तेथे त्रिकाल संध्या करायचे. आता जी सतीबाई समर्थांना मुठभर भिक्षा घालायला तयार नव्हती, त्या आता समर्थ भक्त बनलेल्या आहेत. आणि समर्थ शहापुरात असताना सतीबाई समर्थ दर्शनाशिवाय आणि त्यांना नैवेद्य दिल्याशिवाय अन्नच ग्रहण करायच्या नाहीत. तेव्हा समर्थांनी त्यांना सांगितलं की आपलं राहणं एका जागी होत नाही,
तेव्हा तुम्ही असा नेम धरू नका. परंतु तरीही सतीबाईंची निष्ठा आणि आग्रह भक्ती पाहून त्यांनी समर्थांनी त्यांच्या वाड्यात एक चुन्याची हनुमंताची मूर्ती स्थापन केली आणि सतीबाईंना त्यांनी सांगितलं की या हनुमंताची पूजा करा, यालाच नैवेद्य दाखवा, म्हणजे तो आम्हालाच मिळाला असं आम्हाला वाटेल. असं सांगून समर्थ पुढील कार्यासाठी भ्रमंतीसाठी निघाले. श्रोते हो, समर्थ हे असे होते. कसे होते? ते सर्वांवरती प्रेम करायचे, सगळ्यांना जीव लावायचे, धीर द्यायचे, गोड बोलायचे, लळा लावायचे, पण कुठेही अडकत नव्हते. कोणाचेही बांधले राहत नसत, आसक्त होत नसत. त्यांचा मुक्त संचार कोणीही रोखू शकत नसे. म्हणजे आज आपण ज्या सतीबाई आहेत, त्या सतीबाई आणि भीमस्वामी ही शिष्य रत्न समर्थांना कशी मिळाली आणि संप्रदायामध्ये त्यांचा समावेश कसा झाला, हा भाग आपण समजावून पाहिला. मंडळी, आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या भागाला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.